आपण बघितलं असेल की साधारण फॉर्म भरायलाच आदरणीय नारायणप्पा माया आमच्या सोबत होते, बाबासाहेब देशमुख जी आमच्या सोबत होते, त्यानंतर जानकर साहेबांची भूमिका अशी काय मला माहिती नाही, यांच्यातला तो विषय आहे, परंतु ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. आणि पलीकडे जाऊन बघितलं, अभिजितजींचा मला फोन आलता की भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहे, आणि त्यांनी भेटीची इच्छा व्यक्त केलेली आहे. मला हे सगळ्या लोकांनी आमच्या सोबत आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी का घेतला हे त्यांना माहिती असावं, परंतु ज्यांच्या जवळून ही लोक आज बाजूला होत आहेत, किंबहुना या उमेदवारीच्या कडे पाठ फिरवत आहेत, याचं आत्मपरीक्षण ज्यांनी ही निवडणूक लावली त्यांनी केलं पाहिजे. काय जादू होणार आहे? मी तुम्हाला सांगतो, 22 तारखेला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अदृश्य शक्ती कुणाच्या पाठीशी आहे? माझ्याकडे अदृश्य शक्तीच नाही आहे, माझ्याकडे दृश्य शक्ती आहे. अदृश्य काय असायचं कारण आमच्याकडे दृश्य शक्ती आहे. मी आपण बघितलं असेल की एखादं दुसरं तिसरं मत सुद्धा एका मतदारसंघात मिळवायला अडचणीला अशी परिस्थिती आहे, आणि सगळे ओपन आहेत. असं कोण मागं येऊन किंवा असं लपून छपून कोणच नाही. त्यामुळं माझ्याकडं अदृश्य शक्ती नाही, माझ्याकडे दृश्य शक्ती आहे, आणि ती परिस्थिती बघू. धनंजय डुकुळे होते माझ्याबरोबर, त्यांच्या घरी त्यांनी आमचा आदर सत्कार केला, त्यांनी पाठिंबा दिला आम्हाला. मी मग सांगितलं आमचे वैरागचे सुद्धा सगळे पवार साहेबांच्या गटाचे सगळेच नगरसेवक मला पाठिंबा देणार आहेत. आज सावंत सुद्धा, आज करमाळ्याची त्यांनी सुद्धा 10 नगरसेवक त्यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला. सगळेच येणार आहेत बरोबर. आता माझे संबंध तसे चांगल्या पद्धतीने, आता कोणाला काय ठराविक मंडळीला रुतलं ती मलाच कळलं नाही. बार्शीत किती येतील विरोधातले तुमच्या सोबत? मी आता माझ्या विरोधामध्ये तिथं बार्शी शहरामधले 21 आहेत, त्यापैकी खात्रीपूर्वक सांगतो 11 जण माझ्या बरोबर आता आहेत, आणि वैरागचे तर पैकीच्या पैकी 19 ला 19 आहेत, आणि माझे तर जे आहेत ते आहेत 37 आहेत. त्यामुळं झालं मतदान तर माझ्या विरोधामध्ये टोटल एक 11 मतं, 10 मतं विरोधात जातील, याच्यापेक्षा जास्त मतदान विरोधात जात नाही.